सोलापूर शहराला उजनी जलाशयातून पिण्याचे पाणी पुरवठा करणारी जानवली येथील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले। या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। आधीच सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये 4 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र टीका केली आहे। शहराच्या पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याचा आरोप त्यांनी केला। पावसाळा सुरू असतानाही साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या। तसेच सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करून पुन्हा रस्ते बांधणीची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। विकास कामामध्ये योग्य नियोजनाचा अभाव असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे महापालिका सध्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। दरम्यान पाईपलाईन फुटल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले। मात्र या घटनेमुळे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर काही परिणाम होणार का याबाबत महापालिकेकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही।